गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे 4 झटके बसल्यानंतर आता राज्यामध्ये आणखी एक दरवाढ झाली आहे। पुण्यामध्ये गुरुवारी सकाळपासूनच सीएनजी गॅसच्या दरामध्ये 2.50 रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे पुण्यात प्रति किलो सीएनजीचा दर 94.85 रुपये इतका झालाय। पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी लगतच्या परिसरामध्ये सगळ्याच पेट्रोल पंपांवरती सीएनजीचे हे नवे दर लागू झालेले आहेत। तर महागाईच्या तडाख्यापासून आता सीएनजीला देखील सुटका नाहीये, त्यामुळे आता सीएनजी वाहनधारकांना देखील दरवाढीचा भुर्दंड हा सोसावा लागणार आहे। तर मध्यरात्रीपासूनच पुण्यात सीएनजीचा दर हा 94.85 रुपयांवरती गेलेला आहे। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पाठोपाठ त्याचा सीएनजीच्या दरामध्ये देखील काहीशी वाढ झालेली दिसतेय आणि याचा फटका आता सीएनजी वाहनधारकांना देखील बसणार आहे। त्यामुळे नाशिक आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये आपण ही दरवाढ झालेली पाहतोय। नाशिकमध्ये देखील सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। जवळपास 1 रुपये 35 पैशांनी नाशिकमध्ये सीएनजी वाढलेला आहे। तर पुण्यामध्ये देखील याच पद्धतीने सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। तर मुंबई आणि पुणे, नाशिक याच्या पाठोपाठ आता संभाजीनगरमध्ये देखील सीएनजी हे महागलेलं आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा जवळपास 2 रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे आणि आता सीएनजीचा दर हा 103 रुपयांवरती संभाजीनगरमध्ये पोहोचलेला आहे। त्यामुळे मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, त्यानंतर आता संभाजीनगरमध्ये देखील सीएनजी महागलेलं आहे।